श्रोते हो नमस्कार. आज 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि या अनुषंगानं आज आपण सोलापूर शहरामध्ये गेल्या 41 वर्षांपासून मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशिका म्हणून कार्यरत असणाऱ्या अलका काकडे यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. नमस्कार. आता खरं तर मानसिक आरोग्य याविषयी बोलण्याआधी मला असं वाटतं की हल्लीच्या काळामध्ये एक जाणवतं की लोक तणावग्रस्त जीवन जास्त जगत आहेत. हो, म्हणजे लोकांच्या जीवनातला आनंद जो आहे तो कुठेतरी कमी होत चालला आहे, हरवत चालला आहे, असं एक निदर्शनाला येतं. खरं आहे. आणि मग हा आनंद शोधण्यासाठी किंवा कुठेतरी सुख शोधण्यासाठी लोक अंधश्रद्धेच्या आहारी जाताना दिसतात किंवा मंदिरांमध्ये मोठमोठ्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अगदी श्रद्धेचाही आधार घेण्याचा भाग प्रयत्न आहे. होतो. हां. किंवा मग मानसोपचार तज्ज्ञांकडे, समुपदेशकांकडे जाणाऱ्यांची संख्या पण तुलनेनं कमी असली हो, तरी ती पूर्वीपेक्षा वाढलेली आहे असंही नक्की वाढली जाणवतं. आहे. याच्यामागे नेमकं कारण काय? खरोखर जी दैनंदिनी आहे लोकांची ती बदलत चालली आहे की मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललंय की आणखी काही कारणं आहेत? हो, मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललंय, याचं प्रमाण वाढत चाललंय हे खरंच आहे. म्हणजे जसं आत्ता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये लोक जातात किंवा अनेक ठिकाणी अशा ठिकाणी रांगा लागलेल्या असतात की जिथे अंधश्रद्धेचं प्रमाण बऱ्यापैकीच आहे. तर त्या दृष्टीने विचार केला तर मानसिक आरोग्य, प्रत्येकाचं मानसिक आरोग्य, जगातल्या प्रत्येकाचं मानसिक आरोग्य हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ते का नाही आहे किंवा ते स्वास्थ्य कुठं बिघडलं आहे, कुठंतरी काहीतरी चुकतं आहे असं जेव्हा आतून वाटायला लागतं, मी आत्ता छान नाही आहे असं जेव्हा वाटायला लागतं, त्यावेळेला लोक ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घ्यायला लागतात. आणि त्यामुळे मग मानसिक आरोग्य सुधारतं का हा खरा प्रश्न आहे. तर मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी अनेक गोष्टी असतात. पण आपण आज हा जो विचार करतोय मानसिक आरोग्याचा, मानसिक आरोग्य दिनाचा, त्याचं एक वेगळंच महत्त्व आहे. मला खरं तर हा प्रश्न सुद्धा विचारायचा वाटतो की मानसिक आरोग्य म्हणजे आता कामात ताण वाढणं किंवा उत्साह कमी होणं या सगळ्या गोष्टी आहेत, बरेच जण फेस करत असतात. पण हा दिवस साजरा केला जावा, हा दिवस पाळला जावा असा विचार कधी समोर आला? आणि हा जागतिक मानसिक आरोग्य दिन कधीपासून साजरा होतोय? हा दिवस खरं तर 100 वर्ष होऊन गेली तेव्हापासून साजरा केला जातोय. हो का? 10 ऑक्टोबर 1922 या दिवशी रिचर्ड हंटर यांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. काय नेमकी पार्श्वभूमी सुरू करण्यामागे? म्हणजे जगभरातल्या मानसिक समस्या खूप वाढत आहेत खरं तर, आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलची जागरूकता वाढवणं, म्हणजे आपल्याला कुठेतरी मानसिकदृष्ट्या काहीतरी त्रास होतोय, आपण मानसिकदृष्ट्या आजारी आहोत, हे पटकन समजून येत नाही किंवा समजलं तरी त्याच्यावर फार काही उपाय होत नाहीत. त्यामुळे त्याबद्दलची जागरूकता वाढवायची आणि सगळ्या लोकांसाठी मानसिक आरोग्याची सेवा पुरवायची, असं याच्या पाठीमागचा हेतू आहे. म्हणजे त्यामुळे लोकांचं मानसिक आरोग्य सुधारलं जाईल आणि एकूणच जगभरात जर हे सुधारलं गेलं तर खूप मोठ्या घडामोडी त्यामुळे चांगल्या अर्थाने होतील, म्हणून हा दिवस साजरा केला जातो. खरं तर आज 100 वर्षानंतर सुद्धा कुणाला एखाद्याला जर म्हटलं की तुझं मानसिक संतुलन बिघडायला लागलंय का, किंवा तू असा विचार का करतोयस, तू पूर्वीसारखा आनंदी दिसत नाही, तर हे पटकन स्वीकारायला लोक तयार नसतात. पण 100 वर्षांपूर्वी याचा विचार झालाय ही खरं तर मोठी गोष्ट मानली गेली पाहिजे. हा जो दिवस साजरा केला जातो याच्यामध्ये प्रत्येक वर्षी काही थीम असते का, काही मध्यवर्ती कल्पना घेऊन हा दिवस साजरा केला जातो का? दरवर्षी वेगळी वेगळी मध्यवर्ती कल्पना घेऊन हा दिवस साजरा केला जातो. मग आता या चालू वर्षाचा 2024 साल अशी काही कल्पना आहे? म्हणजे दिवस आपण जरी म्हणत असलो की त्या दिवशीची ही थीम आहे, तरी ऍक्च्युअली ही वर्षभर राबवली जात असते. 24 सालची जी थीम आहे ती आहे कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य द्यावं. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी कामं माणसं करत असतात, तर त्या ठिकाणी त्या माणसाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी म्हणून प्रायोरिटाईज युअर मेंटल हेल्थ ॲट वर्क प्लेस, अशी ती थीम आहे. खरं तर मानसिक आरोग्य चांगलं असेल तर कामाची क्षमता सुद्धा वाढणार आहे आणि काम दर्जेदार सुद्धा होणार आहे. नक्की हा भाग तितकाच महत्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी मानसिक स्वास्थ्य नीट नाही किंवा बिघडलं हे नेमकं ओळखण्यासाठी काही तंत्र आहे का? तुम्ही इतक्या वर्षांपासून या क्षेत्रात काम करताय, तुमचा अनुभव दांडगा आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिलं लक्षण जे असेल ना तर ते म्हणजे काम करायचा उत्साहच कमी होतो.
एरवी माणूस खूप उत्साहात काम करत असतो, पण त्याचा तिथे उत्साह कमी होतो, इच्छाच कमी होते काम करायची, किंवा तो जेवढं काम आधी करू शकत असतो त्याच्यापेक्षा कमी क्षमता होते, त्याची आवश्यकतेपेक्षा कमी क्षमतेने तो काम करायला लागतो. कोणतीही गोष्ट करायची असेल तर आपल्याला काय हवं, तर मनाची एकाग्रता. तर ती मनाची एकाग्रताच तिथे कमी होते आणि त्यामुळे त्याचं लक्ष सारखं विचलित होतं आणि त्यामुळे काम नीट होऊ शकत नाही. त्यानंतर काही शारीरिक आपल्याला लक्षणं दिसतात, म्हणजे खूप सारखं डोकं दुखतंय, ऍसिडिटी होते सारखी, थकवा खूप येतोय, पाठदुखी होते, बीपी वाढतंय, शांत झोप लागत नाहीये. अशी जी लक्षणं असतात ती नक्कीच आपल्याला सांगतात की अरे कुठंतरी काहीतरी चुकतंय बरं का, बघ तू स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात कर जरा. मग त्याच्यातनं कधी कधी मूड पण बदलतात, मग निराशा येते, कधी कधी वैफल्य येतं, कधी कंटाळा येतो, कधी चांगलं पण वाटतं बरं का. पण तो चांगलं आणि मूड बिघडणं या दोन्ही मूड स्विंग्स होत राहतात. त्याच्यामध्ये नकारात्मक विचार यायला लागतात, स्वतःच्या कामाबद्दल नकारात्मक विचार, वरिष्ठांबद्दल नकारात्मक विचार, त्यांचे सहाय्यक कोणी असतील त्यांच्याबद्दल तसे नकारात्मक विचार. मग ह्या सगळ्यांच्यामुळे आपण नक्कीच समजू शकतो की ह्या माणसाचं मानसिक स्वास्थ्य आज काही तेवढं ठीक दिसत नाहीये. बरं, आता तुम्ही सगळी लक्षणं सांगत असताना मला खात्री आहे की ऐकणाऱ्या श्रोत्यांना पण असं वाटत असणार आहे की ह्या सगळ्या फेजमधून आपण जातो. म्हणजे एखाद दिवशी चिडचिड वाटणं, एखाद दिवशी कंटाळा येणं, निराशा वाटणं, नकारात्मकता येणं, हे सगळं आपल्या बाबतीत होतं. पण याच्या मागं मानसिक आजार किंवा आपलं मानसिक आरोग्य बिघडलंय हे कारण आहे हे आपल्या लक्षात येत नव्हतं. हे आता तुमच्या सांगण्याने मला वाटतं की याची जाणीव होईल. पण हे आरोग्य नेमकं बिघडतं कशामुळं, त्याच्या मागं काही कारणं आहेत का? आणि असतील तर ती काय आहेत? निश्चितच कारणं आहेत. मुख्यतः कामाच्या ठिकाणचा ताण. म्हणजे आज आपण बघतो की मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये लोक खूप काम करतात. त्या ठिकाणी त्यांना काही टार्गेट्स दिलेली असतात, काही डेडलाईन्स दिलेल्या असतात आणि त्या वेळामध्ये पूर्ण करायच्या असतात. मग अर्थातच त्याच्याबरोबर स्पर्धा आली. आणि होतं कसं की विशेषतः आजकाल भारतीय युवा पिढीमध्ये काय झालेलं आहे की आपण जी कामं करतो ती पाश्चात्यांच्या वेळेप्रमाणे करतो. मी आत्ता म्हटलं तसं की वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्या असतात, त्यांच्याकडच्या वेळा वेगळ्या असतात, आपल्याकडच्या वेळा वेगळ्या असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या कंपन्यांच्या वेळांप्रमाणे आपल्या लोकांना काम करावं लागतं. त्यामुळे रात्रीचं जागरण आणि दिवसा झोपणं, निसर्ग चक्र जे आहे ते बिघडतं आणि ते बिघडलं की त्याच्यामधून आणखीन प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि त्यामुळे मग कसं होतं की आपल्या वेळेच्या पलीकडे जाऊन काम करायचं, त्यांच्या वेळा पाळायच्या. आणि गंमत अशी आहे की ते लोक आपल्या वेळांप्रमाणे ऍडजस्ट करत नाहीत, आपण त्यांच्या वेळांप्रमाणे ऍडजस्ट करत राहतो. आणि मग त्याच्यामुळे ती डेडलाईन ती कधीची आहे 15 दिवस आधीपासूनच त्याचा ताण यायला लागतो. मग कधी कधी असं पण होतं की आत्ता माझा वरिष्ठ मला सांगतोय की आत्ता तुला हे 8 दिवसामध्ये काम पूर्ण करायचं. अर्थात हे सरसकट नाहीये, काही ठिकाणी असं होतं, काही ठिकाणी नाही होत. पण ह्या ज्या डेडलाईन्स पूर्ण करायच्या असतात त्या आधीच करायला पाहिजेत, याचं इतकं प्रेशर असतं मनावरती की वेळेत मी पूर्ण करू शकेन की नाही. आणि समजा मी वेळेत पूर्ण नाही करू शकलो किंवा करू शकले तर माझी नोकरी तर नाही ना जाणार. बरोबर, कारण स्पर्धा इतकी मोठी आहे, संपूर्ण ग्लोबलायझेशन आपण बघतोच आहोत आता. तर त्यामुळे इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर नोकरी टिकवणं गरजेचं आहे, पैसा मिळवणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपण जगू पण नाही शकणार. मग त्याच्यामुळं काय होतं की रोजचे संघर्ष सोडवू शकत नाही आपण किंवा त्या सोडवण्याच्या क्षमतेवरच याचा परिणाम होतो. म्हणजे साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपल्याला जमतीलच असं होत नाही. म्हणजे काम नीट होत नाही, पैसा मिळवण्याकडे कल असतो, कुटुंबासाठी वेळ देता येत नाही, मित्रमैत्रिणींसाठी वेळ देता येत नाही, स्वतःसाठी वेळ देता येत नाही, आपलं आरोग्य सांभाळणं नीट जमत नाही. या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात आणि मग हे सगळं झालं की कुठेतरी आपला एक प्रकारचा बॅलन्स जातो, बिघडतो आणि मग त्यामधून मानसिक आरोग्य बिघडायला लागतं. तुम्ही म्हटल्याप्रमाणे टार्गेट वेळेत पूर्ण करणं, ताण आणि दडपण वरिष्ठांचं, या बाबी यासाठी कारणीभूत आहेत हे लक्षात आलं. आत्ता हे जे मानसिक आरोग्य बिघडतं हे सुधारण्यासाठी किंवा हे बिघडू नये यासाठी हे जागतिक आरोग्य दिनाची काही भूमिका असते का? हो. ती कशी असते नेमकी? मानसिक आरोग्य दिनाची एक विशिष्ट भूमिका अशी आहे की जिथे तुम्ही काम करत असता त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामामध्ये विश्रांती मिळाली पाहिजे. नव्या दमानं आणि नव्या उत्साहानं कामाला
सुरुवात करता आली पाहिजे. हम्म, हम्म. आणि ते करण्यासाठी हा मानसिक आरोग्य दिन मदत करतो. वा. कारण तिथे जी तुम्हाला विश्रांती मिळालेली असते, काही काळ तरी तुम्ही रिलॅक्स झालेले असता, तर त्याच्यामुळे हा उत्साह आपला वाढू शकतो. आपली काळजी दूर व्हायला मदत होते. चिंता आपल्याला जर काही असेल तर ती दूर करता येते. आपली उत्पादकता म्हणजे आपण मगाशी म्हटलं जसं प्रॉडक्टिव्हिटी जी कमी होते ती वाढायला मदत होते. आपली क्रिएटिव्हिटी वाढायला मदत होते. कारण आपण जर विचार करू शकत नसलो तर आपली क्रिएटिव्हिटी पण काम नाही करत. पण आपण चांगला विचार करायला लागलो की वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन कल्पना सुचायला लागतात आपल्याला. आपल्या उद्दिष्टांवर नीट लक्ष देऊन आपल्याला काम करायला जमायला लागतं. आणि विशेषतः ताणतणाव कशामुळे निर्माण होतात ते घटक शोधून त्याच्यावर उत्तरं शोधता येतात. ही मानसिक आरोग्य दिनाची महत्वाची भूमिका आहे. या अनुषंगाने जागरूकतेचे पण काही कार्यक्रम आयोजित केले जात असतात का? हो, खूप कार्यक्रम आयोजित केले जातात. संपूर्ण वर्षभरामध्ये पण हे आयोजित केले जातात. मी राज्यस्तरावर मानसशास्त्राचं काम करणाऱ्या एका संस्थेची, आम्ही त्याला सायकोलॉजिकल वेलफेअर असोसिएशन असं म्हणतो, त्याची मी आजीव सदस्य आहे. तर आम्ही नेहमी अशा प्रकारचे कार्यक्रम घेतो आणि वर्षभरातून सतत वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांमधून लोकांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आता अलकाताई, मला या निमित्तानं हे जाणून घ्यायचं आहे की एखादी व्यक्ती आहे, कामाच्या ठिकाणचं त्याचं वागणं, घरी वागणं आणि इतर ठिकाणचं वागणं, या तिन्ही ठिकाणी त्याचं मानसिक आरोग्य जे आहे ते वेगवेगळं असतं का? काय एक माणूस असेल तर वृत्ती एकच सगळीकडे सारखी असते? तुमचं एक समुपदेशक म्हणून या बाबतीतलं काय मत आहे? काही लोकांच्या बाबतीत थोडंसं असं आपल्याला म्हणता येईल की त्यांना जमू शकतं. म्हणजे कामाच्या ठिकाणी काम ठेवणं, घरच्या ठिकाणी घरच्या गोष्टी करणं, तर ते जमू शकतं. पण खूप मोठ्या प्रमाणात हल्ली ते बिघडत चाललेलं आहे. म्हणजे कसं होतं की जर कामाचा ताण घेऊन आपण घरी गेलो, म्हणजे आपण म्हणतो ना की डोंट टेक बॉस टू युअर हाऊस, तसं आपण हा कामाचा ताण घेऊन घरी गेलो तर घरातल्या गोष्टींवरती पण आपण जास्त चांगल्या प्रकारे मन एकाग्र करू शकत नाही. कुटुंबाला, मुलांना वेळ देऊ शकत नाही. मजा करायची जी असते, एन्जॉय करणं जे असतं ते आपण करू शकत नाही. आणि जर घरचा ताण, घरी काही भांडण झालं असेल, मुलाचं काही टेन्शन असेल किंवा आर्थिक ताण असतील, ते घेऊन आपण जर कामाच्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा आपण नीट काम करू शकत नाही एकाग्रतेने. असा तो दोन्ही प्रकारचा एकमेकांवर परिणाम करणारा भाग असतो. पण त्याच्यावरती आपल्याला काम करता येऊ शकतं. बरं, आता हे नेमकं प्राधान्यक्रम ठरवणं असेल कामाचं, किंवा आता तुम्ही म्हणालात की इकडचा ताण तिकडं न नेता काम करता येणं, हो, त्यासाठी वर्क लाईफ बॅलन्स करता आलं पाहिजे असं नेहमी म्हटलं जातं. हो, हा शब्दप्रयोग ऐकण्यात बऱ्याचदा येतो, हो. पण म्हणजे नेमकं काय हे थोडंसं सोप्या भाषेत आम्हाला सांगाल? वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही किती वेळ देता आणि तुमच्या आयुष्यातल्या इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी, म्हणजे स्वतःसाठी, छंद स्वतःचे, स्वतःच्या आवडीनिवडी, कुटुंबीय यांच्यासाठी किती आणि कसा वेळ देता हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्यांची सांगड घालणं म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स. म्हणजे आपल्याला त्याच्यामधून समाधान मिळतं का? कारण आपण हे सगळं कशासाठी करतो? तर आपल्या आनंदासाठी आणि समाधानासाठी. जर आपल्याला समाधान मिळत असेल तर तो वर्क लाईफ बॅलन्स आहे. पण नाही, तरी पण मला कुठेतरी असं वाटतंय की छान नाहीये मी, किंवा मला असमाधान आहे, म्हणून मग मी देवाला जावं, मग मी नवस करावे, मग मी कोणाला तरी विचारायला जावं, ज्योतिषांना विचारायला जावं, अशा ज्या गोष्टी होतात त्या असमाधानामधून होतात. म्हणून वर्क लाईफ बॅलन्स हा खूप महत्वाचा आहे. तुम्ही आता वेळ देण्याबरोबरच कसा वेळ देतो हा असा एक शब्दप्रयोग केला. हो, म्हणजे आता नुसतंच मी शरीराने घरी आहे, 2 तास आहे, 4 तास आहे, याला अर्थ नाहीये, पण घरच्यांसोबत माझा संवाद कसा होतोय, अगदी बरोबर, या सगळ्या गोष्टी त्यासाठी कारणीभूत किंवा महत्त्वाच्या असतील. हो, तर हे बॅलन्सिंग नेमकं कसं केलं पाहिजे याविषयी समुपदेशक म्हणून आपण काय सांगाल, काय सल्ला द्याल? खरं तर कामाच्या आणि घराच्या वेळाच्या सीमा आखून घ्यायला पाहिजेत आपण. म्हणजे आपण किती वेळ कामासाठी द्यायचा आणि किती वेळ घरासाठी द्यायचा. आता हे खरं आहे की काही वेळा कामाच्या ठिकाणी जास्त वेळ द्यावा लागतो, पण नेहमीच तुम्हाला फक्त कामासाठीच वेळ द्यायचा आहे का? तर ते
असेल तर मग तुम्ही घरी वेळच नाही देऊ शकणार. बरोबर. त्यामुळे घरासाठीचा वेळ किती द्यायचा, कसा द्यायचा याची पण सीमारेषा आखायला पाहिजे. याच्यामध्ये मग जबाबदाऱ्या जर असतील, समजा की मी घरी आल्यानंतर नाही आता माझ्या कार्यालयाची वेळ संपली, मी आता कार्यालयाच्या कामात आता नाही वेळ देणार, असं म्हणून चालत नसतं. काही वेळेस काही जबाबदाऱ्या अशा असतात. मग अशा व्यक्तींनी कशा पद्धतीनं बॅलन्स करावं? खरं तर रोजच्या रोज असं होत असेल तर तो प्रॉब्लेम आहे. कधीतरी होत असेल तर हे साहजिक आहे की एकदम काहीतरी इमर्जन्सी आली आहे आणि त्यामुळे आपण फोन घेतला पाहिजे बुवा किंवा ती जबाबदारी घेतली पाहिजे, हे शक्य आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये काही वर्षांपासून हे सुरू झालेलं आहे की राईट टू से नो टू वर्क किंवा फोन घ्यायला सुद्धा, राईट टू नॉट टू टेक फोन्स. तर कार्यालयाची वेळ संपल्यानंतर हा राईट त्यांच्याकडे आहे, अधिकार आहे तो. तर असं अनेक केंद्र शासन तशा विचाराधीन आहे अशी चर्चा मागच्या महिन्यात होती. हो, आपल्याकडे पण तसं चालू आहे. प्रत्यक्षात कधी येईल तेव्हा अर्थातच तो काय सोन्याचा दिवस असेल असं आपण म्हणूया. तर मी सांगत होते की आणखीन स्वतःच्या मर्यादा सुद्धा, म्हणजे शारीरिक मर्यादा, मानसिक मर्यादा, भावनिक मर्यादा, लोकांच्या बरोबरची इंटरॅक्शन्स, ह्या सगळ्या मर्यादा सुद्धा आपल्याला समजून घेता आल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपल्याला नेमका प्लॅन कसा करायचा कामाचा ते ठरवता आलं पाहिजे. कारण कामामध्ये प्लॅनिंग खूप महत्त्वाचं असतं. कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हे खूप महत्त्वाचं असतं. मग त्याच्यामध्ये अर्जंट किती, इमर्जन्सी कोणती आहे हे बघायला लागतं. स्वतःला जितकं जमेल तेवढं काम करायचं. खूप ओव्हरलोड झालं तर त्याच्यामधून मी आत्ता म्हटलं तसं शारीरिक प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात, ज्याला आम्ही सायकोसोमॅटिक असं म्हणतो. आणि मग आपल्याला अगदीच काम जमत नसेल तर मॅनेजरशी बोलायला हवं किंवा आपल्या ऑथॉरिटीशी वरिष्ठांशी बोलायला हवं आणि सांगता यायला हवं की मला खरंच आज प्रॉब्लेम आहे आणि हे नाही जमणार. आपल्याला कधी कधी नाही म्हणायला सुद्धा शिकावं लागतं. आपल्या आहाराकडे आपण नक्की लक्ष दिलं पाहिजे. जंक फूड टाळलं पाहिजे. चांगला आहार, पौष्टिक आहार घेतला पाहिजे. शारीरिक फिटनेस आपला चांगला पाहिजे, व्यायाम केले पाहिजे त्याच्यासाठी. त्यानंतर आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या त्या आपल्या पर्सनॅलिटीप्रमाणे करता आल्या पाहिजेत. आणि कसं आहे की आपण रोजच्या गोष्टी करत असतो पण त्याच्यामध्ये आध्यात्मिकता सुद्धा महत्वाची आहे. धार्मिकता म्हणत नाहीये मी, आध्यात्मिकता म्हणते. तर ह्या आध्यात्मिक गोष्टी जर आपण करायला लागलो, म्हणजे आपल्याला स्वतःला आजच्यापेक्षा वरच्या लेवलला घेऊन जाणं, ही आध्यात्मिकता आहे. तर ते आपल्याला जर जमायला लागलं तर त्यामधून आपण नक्की चांगल्या प्रकारे बॅलन्स करू शकतो. आवश्यक तेवढी झोप घ्यायला पाहिजेच आपण. आणि झोपेच्या वेळा सुद्धा, जसं आपण मगाशी म्हटलं की उशिरा झोपलं की नक्कीच उशिरा उठावं लागतं किंवा आपली नैसर्गिक सायकल बदलून जाते. तसं न होता आपल्या नेमक्या वेळा, उठण्याच्या वेळा आपण ठरवल्या पाहिजेत, झोपण्याच्या वेळा ठरवल्या पाहिजेत किंवा मग काम जास्त असेल तर त्याप्रमाणे आपण आपल्या शारीरिक क्षमता चांगल्या राहतील हे बघितलं पाहिजे आपण. आणि मुख्यतः ताणतणाव वाढवणाऱ्या सोशल मीडियापासून लांब राहिलं पाहिजे. मी आता तोच प्रश्न विचारावा असा विचारत होतो की हल्ली काय झालं ना की मला एखादा प्रश्न भेडसावत असेल, समजा एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर पटकन एखाद्या समाज माध्यमावर जायचं आणि तो प्रश्न टाईप करायचा आणि तिथून मग ते व्हॉट्सअप विद्यापीठ असेल, युट्यूब विद्यापीठ असेल, तिथून जे नॉलेज मिळेल तेच खरं मानायचं, त्याची सत्यता पडताळीची नाही आणि मग त्याला फॉलो करायचं, असं बऱ्याच प्रमाणात होतं. तर हे कितपत योग्य राहील आणि याच्यामध्ये समुपदेशकांचा रोल किती महत्त्वाचा असतो, या बाबतीत मला खरं तर तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं. खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही हा. कारण आजकाल कसं होतं, खूप लोक आहेत बरं का आपल्या आजूबाजूला की आम्ही काउन्सिलिंग करतो असं म्हणतात. सल्ले देणारे लोक खूप असतात पण काउन्सिलिंग म्हणजे सल्ला नव्हे. तर काउन्सिलिंग म्हणजे त्या माणसाचा प्रॉब्लेम समजून घेणं, तो नेमका काय आहे ते त्याला समजून देणं आणि मग त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल, काय करता येईल यासाठीची मदत काउन्सिलर करत असतात. मग जेव्हा आपण सोशल मीडियावर बघतो त्यावेळेला ते किती अधिकृत असतं, त्याची अधिकृतता तपासून बघितली पाहिजे. ते जर नसेल, कोणी पण उठून टाकला असेल एखादा व्हिडिओ म्हणा, एखादा रील म्हणा, तर ते तपासून घेतलं पाहिजे की खरंच आपल्याला लागू पडलं म्हणून ते सगळ्यांनाच लागू पडेल असं नाहीये. तर त्यामुळे त्याच्यापासून काही दिवस ब्रेकच घ्यायचा,
म्हणजे आपण जेव्हा मानसिक आरोग्य दिनाची कल्पना राबवतो तेव्हा ह्या गोष्टींपासून काही काळ ब्रेक घेणं हा पण त्याच्यावरचा चांगला उपाय आहे. स्वतःची काळजी घेणाऱ्या काही ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ छानपैकी असं निवांत स्नान करायचं एक दिवस छान बसून, असं की घाईघाई रोज असते ना, मसाज करायचा स्वतःला किंवा करून घ्यायचा, स्पामध्ये जायचं, लांबवर चालत जायचं, एखादी ट्रिप प्लॅन करायची. त्यानंतर कुटुंबियांसमोर ठरवून काही वेळ घालवायचा, काही छान ॲक्टिव्हिटीज करायच्या त्यामध्ये एखादा सिनेमा बघणं, घरी छान असं आरोग्यदायी स्वतः जेवण बनवणं, योगा, मेडिटेशन ह्या तर गोष्टी महत्त्वाच्या आहेतच आहेत. आणि निवांत राहायचं एखादा दिवस. कधी कधी असं होतं की एखादा दिवस पुरत नाही असं वाटतं, अजून एखादा दिवस वाढवायचा. खूप काही बिघडत नसतं त्याच्याने. म्हणजे आपल्याला उगीच असं वाटत असतं की आपल्याशिवाय सगळं थांबणार आहे, सगळ्या जगाचा डोलारा आपणच वाहतोय अशा पद्धतीने. तर असं काही नसतं. एखादा दिवस आपण थोडासा घालवला तर काही बिघडत नसतं. आपण जर व्यवस्थित वेळेचं नियोजन केलं तर सगळ्या गोष्टी नीट होतात. प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, तशाच पर्सनल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. कोर्सेस असतात ते कोर्सेससुद्धा आपण केले पाहिजेत. आणि जिथं शक्य असेल तिथं दुसऱ्यावरती काम सोपवायला पाहिजे. सकारात्मक गोष्टींवर मन केंद्रित करायला पाहिजे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञ राहायला शिकलं पाहिजे. म्हणजे जे कोणी आपल्यासाठी काही गोष्टी करत असतात तर त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं, सकारात्मक गोष्टी ज्या आपण म्हणतो त्या खूप महत्त्वाच्या असतात. खूप छान गोष्टी ताई तुम्ही सांगितल्या. म्हणजे ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळेल त्या गोष्टीत आपण वेळ खर्ची घातलाच पाहिजे. आणि तो एकच दिवसाचा अशा मर्यादा तिथं पाळू नयेत. जोपर्यंत तुम्हाला आनंद मिळत नाही, जोपर्यंत तुम्हाला पूर्ण विश्रांती मिळाली असं वाटत नाही, तोपर्यंत तो वेळ तुम्ही वाढवला पाहिजे. ही गोष्ट सुद्धा आपण आवर्जून नमूद केली, अधोरेखित केली. स्वतःचं मानसिक समाधान बघितलंच पाहिजे आणि त्यासाठी जे जे करता येईल ते केलं पाहिजे. मला खात्री आहे की आज आपली ही चर्चा ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या जीवनामध्ये नक्कीच आजच्या या चर्चेचा लाभ त्यांच्या जीवनातला आनंद वाढवण्यासाठी होईल, किंवा ताण कमी करण्यासाठी होईल, किंवा आपण असं म्हणूया की संतुलन राखण्यासाठी या सगळ्या गोष्टी उपयुक्त ठरतील. खूप मोलाची माहिती आज आकाशवाणीत येऊन आपण आमच्या श्रोत्यांसाठी दिलीत. अलकाताई, आपले मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.